संपूर्ण भारत देशामध्ये मुस्लिम बांधवांचा जो रमजानचा या ठिकाणी महिना असतो तो संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांमध्ये पवित्र महिना या ठिकाणी मानला जातो आणि त्या रमजान महिन्याचेच औचित्य साधून आज माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री प्रतापराव आबा कल्याणराव पाटील साहेब यांनी या ठिकाणी बोरगाव या गावातील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे या ठिकाणी आयोजन केले होते. स्वतः आयोजक या ठिकाणी प्रतापराव आबा पाटील आपल्या समवेत आहेत. आबाशी आपण या सविस्तर विषयावरती चर्चा करणार आहोत. आबा, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी बोरगाव मधील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं. रमजान महिना आणि रमजान महिना पवित्र मुस्लिम समाजात मानला जातो आणि त्यामुळं त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी इफ्तार पार्टी सगळ्या मुस्लिम बांधवांना, महिलांना आणि सर्व कुटुंबातील सर्वांना या ठिकाणी एक इफ्तार पार्टी द्यावी असे मनात होतं आणि त्यामुळं आज या ठिकाणी रमजानच्या आधी 2 दिवस, कारण उद्या पाडवा सण आहे त्याच्या आदल्या दिवशी, म्हणून आज सगळ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी इफ्तार पार्टी देतोय. सर्व समाज, सर्व कुटुंब, लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्वांना या ठिकाणी आपण आज या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सगळे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आज आलेत आणि सहभागी झालेत आणि त्यांनी आज माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेत. त्यामुळे सर्व मुस्लिम समाज बांधवाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझ्या विनंतीला, आग्रहाला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दलही आपला आभार मानतो, समाजाचा, सर्व समाजाचा. आणि बोरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी एकतेचा संदेश दिला, त्याबद्दल काय सांगाल बा? बोरगाव गावामध्ये आतापर्यंत, पूर्वीपासून जाती भेद हा कधीच नाही. सर्व समाजात, मुस्लिम हिंदू मध्ये पण नाही आणि इतरही. एवढं मोठं गाव असून सुद्धा एकही अट्रॉसिटी या ठिकाणी केस नाही आणि जो 50 कुटुंब या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आहेत आणि सर्वात आमच्यात मिसळणारा हा समाज आहे. रमजान ईदचा उपास हिंदू बांधव करतात 27व्या रोजा आणि या मुस्लिम समाजामध्ये आमच्या कुलदैवत, नाताचं ग्रामदेवत आहे, त्याचे 12 दिवसाचे उपास असतात. ते उपास करणारे सुद्धा या ठिकाणी हा समाज आहे. मुस्लिम समाज तो उपास करतो 12 दिवस. तो अत्यंत धार्मिक पद्धतीने या ठिकाणी नाताचे घट पाळतो आणि या मुस्लिम समाजाला सुद्धा त्या ठिकाणी मान आहे नाथ मंदिरामध्ये ग्रामदेवत म्हणून. तरी सर्व समधर्म, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालणार हे गाव आहे पूर्वीपासून. त्यामुळं आम्ही कधी आम्हाला वाटलं नाही की हा मुस्लिम आहे ना हा हिंदू आहे. त्यामुळं आम्ही लहानाचं मोठंच या ठिकाणी सगळे एकामेकाच्या घरामध्ये झालो. त्यामुळं अतिशय आपुलकीने या ठिकाणी आम्ही मुस्लिम बांधवांच्या बरोबर राहतो आणि ते सुद्धा आमच्या बरोबर मिसळून राहतात. काही मुस्लिम बांधव आपल्या समेत आहेत. काय सांगाल, आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं? आज या गावामध्ये माननीय प्रतापराव कल्याणराव पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं. गावामध्ये म्हणजे जुना इतिहास आहे आमच्या गावाचा, की सर्व हिंदू मुस्लिम एकतेचा, पहिल्यापासून आमच्या गावामध्ये एकतेचा संदेश हे पहिल्यापासून आमच्या गावात जात असतो. जसं नाताचं घट असतं, यात्रा असते आमच्या गावामध्ये, तसं रमजानचा ईद आम्ही बी पाळतो आणि हे बी रमजानचा सणानिमित्त आम्हाला शुभेच्छा देतात. आम्ही बी दिवाळीच्या निमित्त त्यांना आम्ही शुभेच्छा देत असतो. आणि ही शाहू फुले आंबेडकरांची जी परंपरा आहे ती या गावामध्ये पहिल्यापासून चालत आलेली आहे, हे माझं सांगणं आहे. आपण या ठिकाणी या गावात राहत असताना कधी आपल्याला असं जाणवलं की प्रकर्षाने आपल्याला कधी जाणवलं की आपण या ठिकाणी मुस्लिम आहात, आपल्यावरती या ठिकाणी अन्याय केला जातोय, असं कधी काय झालेलं आहे? काही असं कधीही झालं नाही, असं कधीही वाटलं नाही आम्हाला की गावामध्ये नाताची यात्रा असते, नाताच्या यात्रेमध्ये 12 दिवस करत असतं. आमचे बी आजानचं असते की रोजाना 5 वेळा दिवसातून आजान दिली जाते. असं कधी कोणा मनात कधी भेदभाव कधी आला नाही आणि कधी येणार बी नाही याच्या पुढे, हे मला सांगायचं एवढं. आज या ठिकाणी बोरगाव मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं. आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय उपसभापती प्रतापराव पाटील यांनी आज मुस्लिम बांधवांसाठी खास करून इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. बोरगावात कधीही मुस्लिम आणि हिंदू असा कधीही भेदभाव झाला नाही. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एकच असं आहे, मुस्लिम आणि हिंदूची एका ठिकाणी स्मशानभूमी आहे. तर आमचे मुस्लिम बांधव पण सगळी जण
नाताचे उपवास करतात. नाताच्या ज्योतपासून आम्ही सगळे आणायला जातो तिथं. सगळं धार्मिक कुठलाही कार्यक्रम असू द्या, शिवजयंती असू द्या म्हणा, तुमचा हे असू द्या, गणपती उत्सव असू द्या, सगळे मुस्लिम माणूस सर्वजण मिळून सहभागी होत असतो आम्ही. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगाव मुक्कामी असते. हा. तर पालखी मुक्कामी असताना या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे चिकनचे व्यवसाय असतील किंवा आणखी काही व्यवसाय, तर त्याच्यामध्ये कसं आपण या ठिकाणी आपल्या- सांभाळ करता? हा, पालखी आपल्या गावात यायच्या अगोदर 2 दिवस आणि पालखी गेल्यावर एकदा, असं 3 दिवस आपले सगळे मुस्लिम बांधव सगळं पूर्ण चिकनचे दांडे मटण सगळे पूर्ण असेल ती पूर्णपणे आम्ही बंद ठेवून सहकार्य करत असतो. आणि सगळे तुकाराम महाराज पालखीतून आम्ही सहभागी होत असतो. आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं पण फराळाचं वारकऱ्यासाठी काय काय ठिकाणी वाटप करत असतो. आता ज्या ठिकाणी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव पाटील आपल्या समवेत होते, त्यांनी सांगितलं की बोरगाव गावामध्ये 18 पगड जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने या ठिकाणी एकत्र नांदतात आणि या गावामध्ये जातीय भेद किंवा जातीय तेढ अशा प्रकारचे या ठिकाणी कोणतंही कार्य या ठिकाणी घडत नसतंय. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील, बोरगाव.